आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीने। पार्किंगमध्ये अचानक लक्झरी बसला आग लागल्याने 3 लक्झरी बसेस पूर्णतः जळून खाक झाल्या। रात्री 9:30च्या दरम्यान ट्रान्सपोर्ट नगर इथल्या काळभोर नगर इथं ही धक्कादायक घटना घडलेली आहे। बसला आग कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणलेली आहे। मला एक वर्दी प्राप्त झाली की निगडी भक्ती शक्ती येथे ट्रॅव्हल्स पेटल्याची वर्दी आली। तर ट्रॅव्हल्सचं संध्याकाळचं असं असतं की फुल पब्लिक असते आणि पब्लिक जाणारी पण असते, पण हे एक पार्किंग होतं, त्या पार्किंग मध्ये थांबलेल्या ठिकाणी आग लागली होती। तर त्या 3 बसेस 2 बसेसला जळ लागलेली आणि एक बस पूर्णपणे खाक झाली जळून। आगीत बसेस जळून खाक झालेल्या आहेत। एका लक्झरी बसला आग लागली आणि त्यानंतर त्यामध्ये 3 बसेस जळून खाक झाल्याची माहिती मिळतेय। नाझिम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। नाझिम, नेमकं काय घडलंय? सध्या काळभोर नगर इथे एक ट्रान्सपोर्ट नगर म्हणून आहे, जिथं अनेक अवजड वाहनं जी आहेत ती पार्क केली जातात। तिथंच या लक्झरी बसेस सुद्धा पार्क केल्या जातात। परंतु काल रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान अचानक एका बसला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये इतर बाजूला 2 ज्या पार्क असणाऱ्या बस आहेत त्या सुद्धा या आगीनं आपल्या या ठेचलं आणि 3 बस ज्या आहेत त्या आगीत पूर्णपणे जळून खाक झाल्या। अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले होते। त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं, परंतु ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असेल असा प्राथमिक अंदाज जो आहे तो या निमित्तानं वर्तवण्यात आलेला आहे। नाझिम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर पिंपरीमध्ये आगीत खासगी बसेस जळून खाक झालेल्या आहेत। एका खासगी बसला आग लागली आणि त्यानंतर इतर 2 बसेसना त्याची झळ पोहोचली आणि त्या बसेसही जळून खाक झाल्यात। अग्निशमन दलानं तिथं पोहोचत आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे आणि 3 बस पूर्णतः जळून खाक झालेल्या आहेत। पिंपरी ट्रान्सपोर्ट नगर इथे ही घटना घडलेली आहे। खासगी बसला आग लागली आणि त्यानंतर त्या आगीची झळ इतर 3 बसेसना पोहोचली आणि त्यामध्ये त्या बसेस जळून खाक झालेल्या आहेत।